माझं नाव सोनू राजेश वरेकर आहे. मला न्याय पाहिजे. मी सर्व ठिकाणी गेली सर, पण मला न्याय नाही भेटला. माझ्या नवऱ्याला आता 25 दिवस झाले. आता 25 तारीख आहे तर 1 महिना होऊन जाईल. मी कपिलनगर ठाण्यात गेली, CPकडे गेली, मंत्रीकडे लेटर सोडलं, कोणी ना ॲक्शन नाही घेत आहे. आणि जे मुख्य आरोपी आहेत ते घुमत आहे, इकडे तिकडे फिरत आहे. त्यांनी काही कारवाई नाही करत आहे. ते बजरंग दलवाल्यांच्या सपोर्टमध्ये आहे, त्यांच्या छत्रछायामध्ये आहेत हे लोक. मला फक्त नाही, मला माझ्या नवरे गाडी चालवते हे 4 व्हीलर. ते गेलते मित्रासोबत कुठे पिकनिकले. येता येतात हे मॅक्सी राहते ना, तर त्यांचं असं मोडलं तिनं घरी यासाठी. त्यांना धक्का लागला फक्त. तर ते मॅक्सीवाली निघाली बाई आणि ते बोलली तर धक्का लागला तर मी भरपाई देतो म्हणे. तर तिनं काय केला, वादविवाद करायला लागली. तर तिनं आपल्या पोराला बोलवलं फोन लावून का इथं ये, मॅक्सीला धक्का लागला म्हणून. तर त्याचा पोरानं काय केलं, ज्या लोकांना माझ्या मिस्टरले मारलं ते लोक आले आणि माझ्या मिस्टरले मारून टाकलं, फक्त ते मॅक्सीच्या टक्करसाठी. आणि काय विवाद नाही होता ना, काय माझ्या नवरा काय घेण्या देण्यामध्ये नाही होता. हो, माझा नवऱ्याचा राजेश विश्वास वरेकर आहे. हे माळा कॉलनीची आहे. तुम्ही पोलिसांना काय तक्रार दिली? मी हेच सांगितलं जे घटना झाली आहे. आरोपीचे नाव सांगितलं का तुम्ही? हो सांगितलं. ते लोकांना हनी ठाकूरचं नाव नाही टाकलं आहे. त्यांचे जे आरोपी आहेत त्यांचं नाव दिलं आहे. त्यांचं घरदार सर्व माहीत आहे त्यांना, पोलिसवाल्यांना. पण ते लोकांना घरदारचं नावही नाही टाकलं आहे ना. जे मुख्य आरोपी आहेत त्यांचं बी नाव नाही टाकलं आहे. किती आरोपी होते त्या सगळ्या केसमध्ये? सगळं म्हणजे आता 5 फरार आहे आणि 1 नाबालिक होता. तर ते त्या लोकांना जबरदस्ती टाकलं आहे त्याच्यात. ही घटना तुमच्या समोर झाली का पूर्ण? हो, मी बी होती तिथं. किती लोक होते जेव्हा मारपीट करत होते तेव्हा? 8-10 लोक होते. 8-10 लोक होते. हो. आता किती आरोपी अटक आहे? आता फक्त 2 आहे आणि 1 तर नाबालिक आहे. ते तर असंच टाकून दिलं आहे ते लोकांना. आणि 5 आरोपी फरार आहे. जे आरोपी तुम्ही नाव सांगितलं त्या आरोपीचं नाव टाकलं होतं का त्यांनी? नाही, हनी ठाकूरचं नाव नाही टाकलं आहे त्यांना. आणखी कोणाकोण नाव नाही टाकलंय? बजरंग दलच्या याने कार्यकर्त्याचा त्यांचा सपोर्ट आहे त्यांना. याच्यासाठी बजरंग दलवाले पुरा फुल सपोर्ट करत आहे आणि त्यांच्याही छत्रछायामध्ये ते लोक आहे. ते लोक त्यांच्याकडून मला म्हणत आहे का आमचं नाव काढा म्हणून. माझा बी जीवाला धोका आहे. माझ्या करता धरता माझ्या नवराच होता, कोणीच नाही होता. किती लोक आता अटक झाले का? काही लोक? हो, अटक झाले आहे. फक्त 2 लोक झाले आणि 1 नाबालिक आहे. अच्छा. आणि हनी ठाकूर तो भी फरार है. कल्पेश है तो भी फरार है. लक्की है तो भी फरार है. छुटका है तो भी फरार है. अंगत है तो भी फरार है. त्या सर्वांचे नाव तुम्ही टाकले का FIR मध्ये? हो, मी ना टाकले आहे सर्वांचे नाव. तुम्ही तक्रार दिली, पोलिसांनी घेतली का हे सगळं नाव? मी ना दिलं आहे. आता घेतलं नाही घेतलं ते FIR मध्ये मालूम नाही आहे मला. तुम्हाला पोलीस सपोर्ट करताय का कपिलनगर ठाण्यात? नाही करत आहे. मी जातो, मी बोलतो तिथं, ते म्हणते हम आपलं काम करत आहे, तुम्ही जा घरी. फक्त हेच म्हणत आहे ते लोक. माझं FIR ची कॉपी दिली आहे का? हो आहे, FIR कॉपी माझ्याकडे. सती साडे आहे वाटते. 37 साडे नाही, काहीच नाही करत आहे कारवाई. आतापर्यंत भेटले पाहिजे ते लोक फिरत आहे इकडे तिकडे. मग कायच्या कारवाई करत आहेत हे लोक. तुम्ही तक्रार देताना प्रत्येकाचं नाव सांगितलं होतं? हो, सांगितलं मी ना. इथे यांनी जे इतर नाव लिहिलं आहे त्या इतर मध्ये जे काही आता इतर चार लोकांचं इतर नाव मध्ये दिलं, त्या 4 लोकांना तुम्हाला माहित आहे की कोण होते म्हणून? हो हो, माहित आहे. नाव सांगा परत. म्हणजे आता बघा इथे FIR मध्ये हर्षल, तंबा, लकी, राभा आणि इतर 4. हे इतर 4 कोण आहेत? हनी ठाकूर आहे आणि चुटका आहे आणि अंगत आहे आणि लक्की आहे. पोलिसांनी हे नाव घेतले नाही, इतर लिहून टाकला? हो, इतर लिहून टाकलं तुम्ही पोलिसांनी. म्हटलं होतं का त्यांना की हे हो लोक हो, म्हणून? म्हटलं होतं मी ना. तरी पण त्यांनी नाव काय नाही नाही लिहिलं नाव. कोण तुम्हाला त्रास देत आहे, म्हणजे कोण प्रेशर करतायत? ते यांच्या तुमच्या थ्रू ते लोक म्हणत आहे बा का आमचं नाव नाही टाकायचं, आम्ही नाही होते असं. मला याने प्रेशर टाकत आहे ते लोक. कारण म्हणजे काही पुराणी काहीच नाही होते. माझ्या नवरा काही घेण्या देण्यामध्ये नाही होते. ते आपलं काम भलं आणि आपलं घर भलं, काही याच्यात नाही होते. नाही तर पुरे वस्तीमध्ये विचारून घे, माझ्या नवरा काही याच्यात नाही होता. त्यांची असं हत्या केलं, ते लोकांना गर्दन कापून टाकलं. आमच्या घरचे दुःख जे तेच होते. आता माझ्या पाठीमागं कोण आहे?